पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे. रुग्णांची अवस्था ही अत्यंत वाईट झालेली आहे. वेळेवर उपचार नाही, रुग्णालयांमध्ये बेड नाही, इंजेक्शन नाही आणि तडपडून मरण्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासन म्हणतंय की आमच्याकडे पैसे नाही. वस्तुस्थिती आहे, पूर्ण आर्थिक यंत्रणा ही कोलमडलेली आहे. आर्थिक घडी ही विस्कटलेली आहे. मात्र त्याचबरोबर शासनाच्याच निधीवर काही हरामखोरांनी प्रचंड डल्ला मारलेला आहे, लुटमार केलेली आहे. पालघर जिल्ह्यामधला जव्हार पीडब्ल्यूडी हा एकमेव विभाग असा आहे की जिथे करोडोंची लुटमार ही खुलेआम केली जाते. म्हणजे गेली 6 महिन्यापासून आम्ही आरोप करतोय की जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये 1000 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. 2010 ती ही 31 मार्च 2021 एवढीच जर चौकशी झाली या 10 वर्षाची, ते 1000 कोटींपेक्षा जास्त भ्रष्टाचार हा बाहेर येईल. माझी शासनाला विनंती आहे की आता जे काही 100 कोटी वसुली करण्यासाठी सांगितले म्हणून आयुक्तांनी पत्र दिलं आणि त्याच्यावर सीबीआयच्या धाडी पडल्या. अगदी गृहमंत्र्यांची चौकशी चालू आहे. तुम्ही थेट माजी गृहमंत्र्यांना हात घालू शकता, फक्त मागणी केली म्हणून, कुठलेही पुरावे नसताना. जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये या, इथला प्रत्येक कागद हा खोटा आहे. इथं निघालेली प्रत्येक बिल त्याच्यामध्ये 98% ही बिल बोगस आहेत आणि एकही कागद खरा नाही. ज्या दिवशी रेड पडेल त्याच दिवशी हा भ्रष्टाचार उघड होईल अशी परिस्थिती आहे. आणि तरी सुद्धा 1000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती या जिल्ह्यातील प्रत्येकाला माहित असताना सुद्धा इथे चौकशी होत नाही, कारवाई होत नाही, आतापर्यंत झाली नाही. त्या संदर्भात आता आमचं काहीही म्हणणं नाही, कारण याच्यामध्ये झाडून सगळी आठेरा टोळी, ज्याला आम्ही आठेरा टोळी म्हणतोय पालघर जिल्ह्यामध्ये, अधिकारी, ठेकेदार आणि राजकारणी यांनी मिळून घेतलेला हा दरोडा आहे. त्याच्यामध्ये जी फारशी चौकशी असं वाटत नाही. मात्र आत्ताची परिस्थिती वाईट आहे. जिल्ह्यामध्ये लोक तडफडून मरत असताना, रुग्णांना कुठल्याही सुविधा मिळत नसताना, कुठलाही भ्रष्ट अधिकारी, लुटारू ठेकेदार किंवा हे ढोंगी राजकारणी, हे ढोंगी पुढारी कोणीही पुढे यायला तयार नाही आहे. एक चांगलं सुसज्ज कोविड सेंटर असावं असं कुणालाही वाटत नाही. इथे प्रत्येकाला ऑक्सिजन मिळावा, प्रत्येकाला इंजेक्शन मिळावे असं या लोकांना वाटत नाहीये. आणि म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये आता संतापाची लाट उसळलेली आहे. खरं तर हा जिल्हा खूप शांत आहे, संयमी आहे. या जिल्ह्यातील जनता ही गोरगरीब आहे, शोषित जनता आहे. म्हणजे आयुष्यभर या लोकांनी सोसलंय आणि म्हणून ती शांत आहे. मात्र या शांततेचा कधीही भडका उडू शकतो, उद्रेक होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे जिल्ह्यामधली जर कोरोनाची परिस्थिती बघितली, जी आजची आकडेवारी आहे, आज रविवार 25 एप्रिल या दिवशीची आकडेवारी आहे, ही एक भयान वास्तव आपल्या समोर घेऊन येत आहे. या आकडेवारीनुसार आज 17,600 रुग्ण उपचार घेत आहेत असं दाखवलं गेलं आहे. आता 17,600 हा शासकीय आकडा आहे. पालघर हा एक छोटासा जिल्हा आहे, याच्यामध्ये 8 तालुके आहेत. एक मोठी महानगरपालिका वगळली तर बाकीचे तालुके हे 2 लाख 2.5 लाख एवढ्या लोकसंख्येच्या आसपास वस्तीचे आहेत. म्हणजे फार मोठा हा जिल्हा नाही आहे. आणि तरीही एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णांची आकडेवारी दिसते. याच्यामध्ये जे बाहेर ऍडमिट आहेत, इतरत्र उपचार घेत आहेत, अगदीच बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये आणि बाहेरच्या राज्यांमध्ये, म्हणजे गुजरातमध्येही पालघरचा अर्धाधिक भाग, डहाणू, जव्हार, विक्रमगड आणि तलासरी या 4 तालुक्यातील लोक हे थेट सुरत किंवा वापी गाठतात. पालघर, वसई, वाडा ह्या भागातील जी लोक आहेत हे थेट ठाणा किंवा मुंबई इथे जातात, तिकडे त्यांचे उपचार सुरू असतात. मात्र पालघर जिल्ह्यामध्ये जे उपचार सुरू आहेत, पालघर जिल्ह्यामध्ये जी आकडेवारी आहे ती भयावह अशी आहे. आजच्या आकडेवारीवर जर लक्ष टाकलं तर खरोखर संतापाची लाट उसळेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे खरं तर तळपायच्या मस्तकाला गेली. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करूनही या 31 मार्चला, आता एप्रिलचं, या 31 मार्चला एका दिवसामध्ये जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये 90 कोटीची बिलं निघाली आणि त्याच्यामध्ये 85 कोटी ही फक्त बोगस बिलं होती. 85 कोटींची बोगस बिलं निघतात. मात्र
1-2 कोटी रुपयांमध्ये कुठलंही कोविड सेंटर उभं राहू शकत नाही, एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. जी कोविड सेंटर आहे, कुठल्याही एका कोविड सेंटरला भेट द्या, काय अवस्था आहे तिथली ती बघा. म्हणजे लोकांना आता बेड नाहीये, एकाच बेडवर 3-3 लोक आहेत, अगदीच उपचार सुरू नाहीये. इथली होम क्वारंटाईन, आता लोकांना घरी द्यायला सांगतात. होम क्वारंटाईनची संख्या आहे 4241, ही फक्त ग्रामीण भागातली आहे. म्हणजे एकूण पालघर जिल्ह्यामध्ये 17,600 रुग्ण उपचार घेत आहेत, त्याच्यापैकी 1,658 लोक आतापर्यंत मृत्यू पावलेले आहेत. म्हणजे 1,658 लोक ही कोरोनाने मृत्यू पावलेली असताना, हा शासकीय आकडा आहे, ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू पावलेली असताना एकाही भ्रष्ट अधिकाऱ्याला कोणाला मदत करावीशी वाटली नाही. म्हणजे एकाचाही हात खिच्यामध्ये गेलेला नाही. हे अत्यंत वाईट आहे. म्हणजे कुणीही कुठल्याही कोविड सेंटरला बाबा मी हे पुरवलंय असं तो सांगू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. सगळ्या कोविड सेंटर मधली आता अंधाधुंद कारभार सुरू झालेला आहे. आणि त्यांची चूक नाही, तिला डॉक्टरांची चूक आहे. डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आहे त्या परिस्थितीमध्ये, म्हणजे जवळजवळ 40% स्टाफ हा कमी आहे. आणि जे आहे ते 24 तास काम करतायत. आता रुग्णच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत की त्यांच्या पुढेही त्यांनी हात टेकलेले आहेत. म्हणजे आज पालघरचा जर ग्रामीण भाग धरला, ज्याच्यामध्ये वसई विरार महानगरपालिका वगळून, तर 446 लोकांचा मृत्यू झालाय आणि 6,996 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता 6,996 रुग्णांपैकी जवळजवळ 4,241 लोक ही होम क्वारंटाईन आहेत. आता त्या होम क्वारंटाईन मध्ये त्यांच्यावर कोण उपचार करते, कसं करते, कोणीही सांगू शकत नाही. कारण त्यांना कुठल्याही रुग्णालयामध्ये आता कोणी सामावून घेऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. इतर जिल्ह्यांमध्ये गेलेल्यांची संख्या ही 1,469, हे शासकीय आकडा आहे. 1,469 लोक ही इतर जिल्ह्यांमध्ये उपचार घेत आहेत आणि 1,286 ही या जिल्ह्यामध्ये उपचार घेत आहेत. म्हणजे 75% लोक या जिल्ह्याच्या बाहेर उपचार घेत आहेत. याच्या व्यतिरिक्त किती लोक असतील हे कुणीही सांगू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. आता बघा, मृत्यूंची संख्या, म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये एखादा जरी मृत्यू झाला तर आपण हळहळ व्यक्त करतो, आपण वाटेल ती मदत करायला तयार होतो. अनेक लोक करतायत मदत. मात्र जे भ्रष्टाचारी आहेत, ज्यांनी अमाप पैसा कमावलाय, जे कोट्यावधी रुपये लुटलेत, ज्याला आपण दरोडा म्हणतो तसे दरोडे घातलेत, ह्या लोकांचे कान मात्र हालायला तयार नाहीये. म्हणजे वाड्यासारख्या एका छोट्या तालुक्यामध्ये आतापर्यंत 68 लोकांचा मृत्यू झालाय. हा कागदोपत्री आहे. ज्यांना कोरोना झालाय 868 इतर मृत्यू दाखवलेले आहेत की ज्यांना कोरोना नव्हता, जे इतर आजाराने जे झालेले आहेत. पण या काळामध्ये काय झालंय की इतर आजारांकडे सपशेल दुर्लक्ष झालेलं आहे. फक्त कोरोना आहे की कोरोना चाललाय, त्यामुळे त्यांना उपचार न मिळाल्याने त्यांची जी मृत्यूंची संख्या आहे ती याच्यापेक्षा भयानक आहे. मात्र आपण कोरोनावर आज बोलणार आहोत. 68 लोकांचा मृत्यू हा वाडा तालुक्यामध्ये झालेला आहे. आता 68 ही संख्या खूप मोठी आहे. मात्र वाडा तालुक्यामध्ये एक जर आयडियल कॉलेजचं कोरोना सेंटर जर सोडलं, कोविड सेंटर तिथं जे आहे ते सोडलं, त्यातली अवस्था रोज आपण पेपरमधून सोशल मीडियावर वाचतोय, ते जर सोडलं तर दुसरं कोविड सेंटर इथला कुठलाही भ्रष्टाचारी पुढारी, अधिकारी, ठेकेदार कोणीही उभारू शकलेला नाही, हे वास्तव आहे. आता जव्हारची परिस्थिती बघा. म्हणजे सगळ्यात जास्त ज्या आदिवासी बांधवांच्या नावावर भ्रष्टाचार केला गेला त्या जव्हारमध्ये 32 लोकांचा मृत्यू झालेला आहे. मोखाड्याची अवस्था, एक छोटासा तालुका आहे, 18 लोकांचा मृत्यू झालाय. विक्रमगडमध्ये 16 लोकांचा मृत्यू झालाय. म्हणजे जव्हार पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत जी लोक येतात त्याच्यामध्ये 134 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि या जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार हे आजही सुरू आहे. म्हणजे आत्ताही जर आपण गेलं तर ते खोटी बिलं रंगवणं आणि खोटा निधी आणणं, खोटी कामं मंजूर करणं हा प्रकार सर्रास सुरू आहे. थोडीही लाज शरम आता राहिलेली नाही. या सगळ्यांनी येऊन एक अद्यावत असं कोविड सेंटर उभारलं असतं जव्हारमध्ये, मोखाड्याच्या ठेकेदारांनी किंवा तिथल्या अधिकाऱ्यांनी, राजकारण्यांनी ते तिथे उभारलं असतं तर ही लोक वाचली असती. आज पालघर तालुक्याची अवस्था आहे, 192 लोकांचा मृत्यू आहे. डहाणूमध्ये 48 लोकांचा मृत्यू आहे. तलासरीमध्ये 7 लोक, तलासरीचा खूप छोटा तालुका आहे, इथे 7 लोकांचा मृत्यू आहे. वसईचा ग्रामीण भाग 65 लोकांचा मृत्यू आहे. म्हणजे 2 पीडब्ल्यूडी ऑफिस येत आहेत, तर एक पालघर आणि जव्हार. जव्हारमध्ये 134 आणि पालघरमध्ये 312, एकूण 446 लोकांचा मृत्यू आहे. आणि ह्या मृत्यूला केवळ निधी नसल्याने
कोविड सेंटर अद्यावत नाही आणि केवळ या लोकांनी हा विकासाचा पैसा हडप केल्याने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे कोरोना काळामध्ये इतर आजारांवर जे दुर्लक्ष झाले त्यांना तर कोणी उपचारही करू शकले नाही. परजिल्ह्यामध्ये जे गेलेले त्यांची आकडेवारीही आपल्याकडे नाही आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये ज्यांचे उपचार सुरू आहेत, काही लोक घाबरून घरीच उपचार करतायत, काहींनी आपली चाचणीच केलेली नाही आहे, घरी जे क्वारंटाईन आहेत ते वेगळे आहेत. अत्यंत अशी दयनीय अवस्था या पालघर जिल्ह्याची आहे. आणि त्याच्याही पेक्षा वाईट आकडेवारी जी येते ती आता गावागावातून येते. शासन सांगतंय की N95 हा मास्क वापरा, 6 तासाने तो मास्क बदलायचा आहे. आता मास्कची जी किंमत आहे कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा जिथे विकलेलं तिथे बघा, 50 रुपयांपासून तर पुढे त्या मास्कच्या किमती आहे. गरिबांनी हे मास्क आणायचे कुठून? आता तो मास्क तोंडाला नसेल तर दंड ठोठावला जातो. इथे मास्क घ्यायला पैसे नाही, दंड भरायला पैसे कुठे आहेत? खेड्यापाड्यांमध्ये जा तुम्ही, तिथली परिस्थिती बघा, तिथे मास्क नाही आहे. म्हणजे अगदी 6 तासांनी बदलायला सांगितलं जातं. एका घरामध्ये 4 माणसं असतील तर 16 मास्क हे बदलायचे आहेत. 16 मास्कसाठी पैसा येणार कुठं? अशा वेळेस याच बदमाश राजकारण्यांनी, याच भ्रष्ट ठेकेदारांनी, याच लुटारू अधिकाऱ्यांनी हे मास्क पुरवण्याचं काम करायला पाहिजे होतं. मात्र एकानेही हे मास्क वाटप केलेलं नाही. किमान ज्या गावात तुम्ही रस्ते खाल्लेत, ज्या गावाचा विकास निधी खाल्लाय त्या गावांमधील लोकांना तरी मास्क वाटप. शासन सांगते मास्क वापरा, मास्क वापरणार. पालघर जिल्ह्यामधली परिस्थिती अत्यंत वाईट आहे. जे कोणी हे सगळं बघत असतील त्यांनी मास्क त्वरित या ग्रामीण भागामध्ये वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, पालघर, तलासरी, वसई, विक्रमगड इकडे पाठवा, तर लोक ही वाचतील. नाही ते घराघरात रुग्ण आता मिळायला सुरुवात झालेली आहे. पीपीई किट आणि हँड ग्लोव्ज म्हणजे काल परवाची गोष्ट अशी की ज्यांचा मृत्यू होतोय कोरोनाने त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी जाणाऱ्या लोकांकडे पीपीई किट नाहीत, हँड ग्लोव्ज नाहीत, म्हणून त्यांचं प्रेत कोणी जाळू शकणार नाही अशी परिस्थिती उद्भवली होती. इथे रुग्णालयांमध्येच पीपीई किट नाही आहे, त्यांना तेच किट 10 वेळा वापरावे लागत आहेत अशी परिस्थिती आहे. तिथे गावागावामध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये ही पीपीई किट, हँड ग्लोव्ज येणार कुठून? हे द्यायला पाहिजे त्या लोकांनी. आता तरी तुम्हाला पांदा फुटला पाहिजे की एवढा प्रचंड भ्रष्टाचार तुम्ही केलेला आहे, एवढी अमाप संपत्ती तुमच्याकडे आहे आणि अशा परिस्थितीत लोक तुमच्या आजूबाजूला तडफडून मरत असतील तर थोडी तरी जाण बाळगा, थोडी तरी तुम्हाला दया यायला पाहिजे. कमावलेल्या पैशातून आपण हे पीपीई किट दिले पाहिजेत, हँड ग्लोव्ज दिले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी पुरवल्या पाहिजेत. आता औषधं ज्यांच्याकडे ज्यांना कोरोना झालाय त्यांना तात्काळ मोठी डॉक्टर लिस्ट देतात. ही औषधं आणायची कुठून? औषधं घ्यायची कशी? चाचणी करायला सांगतात. चाचण्या आता महागड्या झालेल्या आहेत. प्रत्येक लॅबवाला लुटायलाच बसला अशी परिस्थिती आहे. अगदी सरकारी रुग्णालयांमध्ये रांगा लावून ज्या चाचण्या घेतल्या जातात त्याच्यावर आता कोणाचा विश्वासच राहिलेला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे खूप लोक सगळी पकडलेत बोगस रिपोर्ट देताना. अशा वेळेस या चाचण्या घ्यायच्या कशा? प्रायव्हेट मध्ये लशी कशा घ्यायच्या? इंजेक्शन, डॉक्टर ते रेमडेसिवीर इंजेक्शन आणायला सांगतात, त्याची किंमत 1500-1600 रुपये सांगितली जाते. मार्केटमध्ये 35,000 रुपयामध्ये काळा बाजारात विकलं जातं. ही इंजेक्शन आणायची कुठून? ऑक्सिजन आणणं तर शक्यच होत नाहीये. काही श्रीमंत धनिक लोक आहेत ते ऑक्सिजनच्या बॉटल खरेदी करतात, ते बॉटले जे असतात मोठे मोठे ते खरेदी करून हॉस्पिटलमध्ये पुरवतात. आदिवासी बांधव, गोरगरीब हा ऑक्सिजन खरेदी करून काढा घ्यायला सांगतात. काढा विकत आणायचा कसा? त्याच्यासाठी पैसे कुठे आहेत? पौष्टिक अन्न खा म्हणून सांगितलं जातं. पौष्टिक अन्न, इथे खायची मारामारी आहे, तिथे पौष्टिक अन्न कोण पुरवणार? किमान या भ्रष्टाचारांनी याच्या सगळ्या व्यवस्था ह्या केल्या पाहिजेत. ह्या आत्ताच्या परिस्थितीत ते सांगून ठेवतो. जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू, पालघर हा जो ग्रामीण जिल्हा आहे याच्यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, ज्यांनी हरामाचा पैसा ठेवला तो कोणालाही पुरलेला नाही. त्यांच्या घरात ते पाप घेऊन गेलेत आणि घराचं वाटोळं झालं. मी सगळ्या अधिकाऱ्यांची माझ्याकडे लिस्ट आहे, ठेकेदारांची लिस्ट आहे, त्यांना कधीही सुख शांती लाभलेली नाही. किमान ही संधी आहे तुम्हाला की यावेळेस ह्या लोकांना ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या गावोगावी पुरवल्या पाहिजेत. ही खेड्यापाड्यांमधली अवस्था ही अत्यंत भयावह अशी आहे. आम्हाला योगा करायला सांगितलं जातं, योगा शिकवणार कोण? योगाचे क्लासेस, श्वास कसा घ्यायचा हे आता शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. त्याच्यासाठी ही लोक निर्माण केली पाहिजेत. वाफ घ्यायला सांगितलं जातंय, ते वाफेचं यंत्र म्हणजे अगदी 3,500 पासून ते पुढे मिळत आहे, ते लोक घेणार कशी? अगदीच ऑक्सिमीटर लावून तुम्हाला चेक करायला सांगितलं जातं ऑक्सिजन, ऑक्सिमीटर आणायचा कुठून? या सगळ्या गोष्टी या खरं या भ्रष्टाचारांनी ज्यांनी आमचा जिल्हा लुटलाय त्यांनी हे सगळं लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं. आता ते पोहोचवलं गेलं नाही आणि म्हणून आता जबरदस्ती यांची चौकशी करायला पाहिजे.
त्यांच्यावर धाडी टाकायला पाहिजे, त्यांच्या संपत्ती जप्त करायला पाहिजे आणि त्या संपत्तीमधून, त्या पैशांमधून आता प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगलं कोविड सेंटर हे उभारलं गेलं पाहिजे आणि या जिल्ह्यातला एकही माणूस मरणार नाही, औषधांअभावी, इंजेक्शनअभावी किंवा कोरोना होऊन कोणी मरणार नाही, यासाठी या लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते जर करणार नसतील तर सीबीआय जे काम करत आहे ते काम त्यांनी जव्हार पीडब्ल्यू मध्ये करावं. जव्हार पीडब्ल्यू मधली कागद ताब्यात घ्यावे. एकही कागद हा त्यांना खरा भेटणार नाही आणि चौकशी करायला फार वेळ लागणार नाही. प्रचंड अपराध आहे म्हणजे कुठलंही एक बिल काढायचं, त्याची कागदपत्र तपासायची, ती तिथेच खोटी निघणार. पण ज्या रस्त्याचं बिल निघलं त्या रस्त्यावर गेलं तर तो रस्ताही अस्तित्वात नाही, तो गावही अस्तित्वात नाही, तो पाडाही अस्तित्वात नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे 31 मार्चला 90 कोटी जी बिलं काढलेली आहेत त्याची जर चर्चा ऐकली, ज्या पद्धतीने हा भ्रष्टाचार ऐकलं तर अक्षरशः तळपायाची आग ही मस्तकात जाते. म्हणजे एवढ्या पद्धतीने ह्या लोकांनी ही पीडब्ल्यूडी लुटलेली आहे आणि तरीही कोरोना काळामध्ये एकही सुसज्ज हॉस्पिटल, कोविड सेंटर हे लोक उभारू शकले नाही. ही परिस्थिती आहे. जिल्ह्यामध्ये एकही कोविडचं रुग्णालय नाहीये की चांगलं मोठं रुग्णालय नाहीये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक चांगलं रुग्णालय असतं, तसं रुग्णालय या जिल्ह्यामध्ये नाहीये. या लोकप्रतिनिधींनी इथे काय नेमकं केलंय हा मोठा प्रश्न. खरं तर आम्ही लोकप्रतिनिधींना दोषच देत नाहीये, कारण आम्ही त्यांना हॉस्पिटलसाठी किंवा रुग्णवाहिकेसाठी किंवा औषधांसाठी निवडूनच दिले नाही. त्यांना आम्ही पैसे घेऊनच निवडून दिले. त्याच्यामध्ये शांत झोपलेत, त्यांना झोपू द्या. त्यांची अजिबात झोप मोड करू नका, कारण लोकप्रतिनिधींना दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. मात्र या जिल्ह्यामध्ये आम्ही एकही रुग्णालय चांगलं उभारू शकलो नाही. जिल्हा रुग्णालय हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतं. आमच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था ही अत्यंत भयान आहे. म्हणजे तिथले डॉक्टर, नर्स, जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणा खूप चांगलं काम करते. इथले जिल्हा अधिकारी अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून, स्वतः भेटी द्याठी देऊन चांगल्या प्रकारे यंत्रणा राबवण्याचं काम करतायत. मात्र सगळ्याच्या सगळी यंत्रणा ही अपुरी पडते. 40% कर्मचारीच अपुरे आहेत. ज्यांना कामावर नेमलं होतं त्यांना पगार द्यायला पैसे नाही, अशी परिस्थिती होती. शेवटी डॉक्टरांना आंदोलन करावं लागलं. ज्या लोकांना टेम्पररी घेतलं होतं त्या लोकांना आंदोलन करावं लागलं. पगार द्यायला पैसे नाहीत, मानधन द्यायला पैसे नाहीत आणि एकीकडे पीडब्ल्यूडी मध्ये लाखो कोट्यावधी रुपयांची बिलं निघतात. म्हणजे डॉक्टरांना पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत, रुग्णांना ऑक्सिजन द्यायला पैसे नाही आहेत, त्याच्यासाठी तुमच्याकडे निधी उपलब्ध नाही. पीडब्ल्यूडीला मात्र एवढा निधी येतो कसं? कोरोना काळामध्ये 90 कोटी ही जव्हार पीडब्ल्यूडी द्यायचं काय गरज होती? एकीकडे सांगितलं जातंय निधी नाही आहे आणि जव्हार पीडब्ल्यूडीला 90 कोटी रुपये, 90 कोटीची बिलं निघतायत 31 मार्चला. हा काय प्रकार आहे? म्हणजे हे ती अवस्था अत्यंत आरोग्य यंत्रणा ही बिघडलेली असताना पीडब्ल्यूडीची बिलं निघतातच कशी, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे जिल्ह्यामधली ही अवस्था ही अत्यंत गंभीर असताना ज्यांनी हा जिल्हा लुटलाय, दरोडा टाकलाय, अमाप पैसा कमावलाय, त्यांनी सगळ्यांनी आता पुढे यावं. एक चांगलं सुसज्ज कोविड सेंटर हे प्रत्येक तालुक्यात उभारावं. म्हणजे आता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की 3,20,00,000 हे शासनाकडून मंजूर करून घेतले आणि त्याच्यामध्ये जव्हार, पालघर आणि डहाणू येथे ऑक्सिजन प्लांट होणार आहे. हे 3 ठिकाणी 3,20,00,000 होणार आहे. ह्या 90 कोटी नुसते 31 मार्चला लुटलेत ना, ह्याच्यापैकी फक्त 4 कोटी जरी बाहेर काढले तरी सुद्धा पूर्ण तालुक्यांमध्ये, सगळ्यात तालुक्यामध्ये 8 तालुक्यात, या 8च्या 8 तालुक्यांमध्ये या 4 कोटींमध्ये चांगल्या प्रकारे प्लांट हा जव्हार पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत 4 तालुके येतात त्याच्यामध्ये सुरू होईल. खरं तर ह्या 90 कोटींमध्ये अनेकांचे प्राण वाचले असते. आता ते काही घडलेलं नाही. म्हणजे आता जे 3 प्लांट उभे राहत आहेत ते शासनाकडून मंजुरी घेतलेली आहे, शासनाकडून निधी येईल, त्यावेळी ते सुरू होतील. त्याच्या आधी या सगळ्या भ्रष्टाचारांना पकडा, त्यांच्या प्रॉपर्ट्या बघा तुम्ही किती वाढलेल्या आहेत, या सगळ्या जप्त करा, तात्काळ लिलाव करा आणि त्याच्या माध्यमातून हे सगळे ऑक्सिजन प्लांट उभारायचे असतील, कोविड सेंटर उभारायचे असतील, जे काही पुरवायचं असेल. म्हणजे पालघर जिल्ह्यात सध्यामध्ये लस घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. हे सगळं उभारण्यासाठी आता ह्या लोकांना धडा शिकवला पाहिजे अशी परिस्थिती आहे. या जिल्ह्यामध्ये जे भ्रष्ट अधिकारी आहेत, ढोंगी पुढारी आहेत, लुटारू ठेकेदार आहेत, आणि यांना खरं तर 18 टोळी म्हणतोय. 18 म्हणजे अधिकारी, ठे म्हणजे ठेकेदार आणि रा म्हणजे राजकारणी. 8 हे राजा 3 लोकांनी, या भ्रष्ट लोकांनी, म्हणजे सगळेच राजकारणी भ्रष्ट आहेत, सगळे अधिकारी भ्रष्ट अशाचा भाग नाहीये. मात्र जे कोणी आहेत ते सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. खूप
छोटी संख्या आहे त्यांची, आणि या टोळीने अक्षरशः लुटमार चालवली आहे. ही लुटमार रोखायची असेल तर आता कोरोना कालावधीमध्ये यांच्यावर रेड पडल्या पाहिजेत. त्यांच्याकडनं जर पैसा हा वसूल केला तर एका रात्रीमध्ये पूर्ण यंत्रणा उभी राहील अशी परिस्थिती आहे. मात्र हे होणार नाही, कारण भ्रष्ट अधिकारी जे आहेत तेच याच्यामध्ये सामील आहे, राजकारणी सामील आहे, मोठे मोठे ठेकेदार आहेत, त्यांच्या हातामध्ये पूर्ण राजकीय यंत्रणा आहे, म्हणजे अगदी मंत्री संत्री यांच्या खिच्यामध्ये आहेत. तेव्हा असं काही होणार नाही, पण ते आता केलं पाहिजे. या कोरोना काळामध्ये सगळेचे सगळे अधिकारी गायब आहेत. आपल्या आपल्या कार्यालयांमध्ये बसून बिलं काढतायत, घरामध्ये बसलेले आहेत. अगदीच मोठ्या प्रमाणात लुटमार चालू आहे. म्हणजे कोरोना कालावधीमध्ये तरी शरम बाळगली पाहिजे. म्हणजे आम्हाला संताप या गोष्टीचा आहे की कोरोना कालावधीमध्ये शासन 90 कोटी देत आहे, त्यातली 85 कोटीची खोटी बिलं निघतात आणि लोक तडपडून मारतात. म्हणजे तुम्हाला हा पैसा काही लखलाभ होणार नाही. तुमची अवस्था ही अत्यंत वाईट होणार आहे. ती जर सुधारायची असेल तर आता थोडंसं पाप पुण्य काय जे असतो, हिशोब असतो, तो आता करा. तुम्हाला पुण्य जर कमवायचं असेल तर हीच आता वेळ आहे, कारण हा पैसा कुणालाही पचलेला नाही, हा पचणार नाही. तुमच्या आधीच्या ठेकेदारांची, तुमच्या आधीच्या अधिकाऱ्यांची अवस्था बघा, इथे नेमकं काय झाले ते. म्हणजे आमचं चॅलेंज आहे की 2010 ते मार्च 2021 पर्यंत जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये 1000 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही हा आरोप गेल्या 6 महिन्यापासून करतोय, जाहीर करतोय. चौकशी झाल्यानंतर 1000 कोटींपेक्षा 1 रुपया जरी कमी निघाला तर त्याच दिवशी मी माझी पत्रकारिता बंद करेन आणि तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार. असंच चॅलेंज मी 2018 मध्ये दिलं होतं. ठक्कर बाप्पा योजनेमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार झालाय असं मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. याच स्मशान न्यूज नेटवर्कनं सांगितलं होतं. याचे सगळे व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं होतं की 100 कोटींची कामच झालेली नाही. मग आम्ही सांगितलं चौकशी करा. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस एक मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमचा वारंवार जो फॉलोअप सुरू होता, बातम्या सुरू होत्या, म्हणजे खरं तर या ठक्कर बाप्पा योजनेच्या मागे मी 2010 पासून लागलो होतो. त्यावेळेस त्यांनी सगळी वस्तुस्थिती पटवून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी राजेश बांगर, त्यावेळेचे जिल्हाधिकारी राजेश बांगर यांना सांगितलं आणि IIT चौकशी लावली. IIT पवई यांना 1 कोटी 10 लाख रुपये भरून IIT चौकशी नेमली गेली आणि सगळ्यांनी सांगितलं की 100 कोटींची कामं झालेली नाही. 180 कोटींचा भ्रष्टाचार हा IITने शोधून काढला. त्याची फाईल आजही आदिवासी विकास प्रकल्पाच्या टेबलवर आहे. कोणावरही कारवाई झालेली नाही, कारवाई होणारही नाही. अत्यंत घाणेरड्या पद्धतीचं राजकारण या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. पूर्ण लुटमार सुरू आहे. आजही सांगतोय, जसं आम्ही त्यावेळी चॅलेंज दिलं होतं की 100 कोटींचा भ्रष्टाचार, तो 180 कोटीचा निघाला. आधी सांगतोय 1000 कोटींचा भ्रष्टाचार हा झालेला आहे. 2010 ते मार्च 31 पर्यंत हा 1000 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी घ्या. पीडब्ल्यूडीची सगळी कागदपत्र ताब्यामध्ये घ्या. तिथला एकही कागद तुम्हाला खरा मिळणार नाही. कुठलंही बिल हे तुम्हाला खरं मिळणार नाही. फार तर जे नवीन कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे नवीन ठेकेदार आहेत आणि जे कामं करणं गरजेचं होतं अशी कामं आहेत, याची 2-5% जी कामं असतील ती खरी असतील. आणि म्हणून आम्ही ते 1000 कोटी सांगितलं. खरं तर जेवढा निधी खर्च झालाय त्याच्या 85% ही लुटमार आहे, तर आम्ही ते सोडून दिले. आणि जेवढा निधी खर्च झालाय तो सोडून द्या, कारण बाकी ठिकाणी काही लोकांनी कामं केलेली आहेत. सगळेच काही चोर आहेत, भ्रष्ट आहेत अशातला भाग नाही. त्यांचे पोटं भरलेली नाही, ते लोक हे चोऱ्या माऱ्या करतायत. बरेचसे अधिकारी आमच्याकडे जे अधिकारी आहेत, 11 JE, त्यांची संपत्ती जर बघितली 5 D आणि 4 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, हे एकूण 18 जणांची जर संपत्ती जप्त केली, त्यांच्या संपत्तीच्या वाढल्या, टक्केवारी वाढली ती जर बघितलं, त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या, तरी हा पालघर जिल्हा एक सुखी संपन्न जिल्हा हा तयार होईल. आणि कोरोनाने एकही माणूस तडफडून मरणार नाही. आज आम्हाला मास्क मिळत नाहीये. आदिवासी माणसं मास्क घालायला कंटाळा करतात. कुठेतरी रुमाल, पोलीस दिसला का रुमाल बांधतात किंवा काहीतरी तोंडावर लावतात. तुम्ही बघा काय अवस्था आहे. इथं बाहेर फिरून बघा. पालघर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फिरले तर इथले कुठल्याही कोरोनाचे नियम आम्ही फॉलो करू शकत नाही, कारण आमच्याकडे पैसाच नाहीये. याच पैशामधून, या लुटलेल्या पैशामधून ही सगळी आरोग्य यंत्रणा ही आपल्याला सुस्थितीत करता येईल. पाठीशी घालणारे जे राजकारणी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे, कारण ह्या राजकारण्यांच्याही प्रॉपर्ट्या प्रचंड वाढलेल्या आहेत. त्यांनीही मोठ्या प्रमाणात लूटमार केलेली आहे आणि ते कुणाही या विषयावर बोलायला तयार नाही आहेत, कारण ते सगळे यामध्ये सहभागी आहेत. खरं तर जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सदस्य झालो की आम्हाला ठेकेदाराचं लायसन मिळतं की काय अशी परिस्थिती निर्माण होते. बहुसंख्य जिल्हा परिषद सदस्य
सगळेच नाही, हे ठेकेदार म्हणतात. आमदार तर ठेकेदारांच्या बरोबर पार्टनरशिपच करतात. जो पण लोकांनी निवडून येतो तो जो कामच एवढं असतं की लायसन आपल्याला मिळतं की काय, तिथे ठेका घ्यायचं. आणि मग सगळेच जर लोकप्रतिनिधी ठेकेदार बनले तर अधिकाऱ्यांना संधी मिळते. हे लोक ह्या भ्रष्ट बिलांमध्ये सहभागी होतात. अगदीच यांना 5-10% देतात, अधिकारी जास्तीत जास्त लुटतात. काही फार मोठे ठेकेदार असतील तर 100% पैसे खातात. ही जी परिस्थिती सगळी आहे, ही परिस्थिती सुधारायची असेल या कोरोना काळामध्ये यांच्यावर रेड पडल्या पाहिजेत. 1000 कोटींचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारची चौकशी करून ही सगळी प्रॉपर्टी जप्त करून, तो पैसा जप्त करून तात्काळ आरोग्य यंत्रणा सुधारली पाहिजे. कारण आता लोक शांत आहेत, संयमी आहेत. कधीही उद्रेक होईल अशी परिस्थिती आहे. कारण लोक तडपडून मरत आहेत. प्रत्येक घरातला एक माणूस जायला लागलेला. आतापर्यंत प्रत्येक गावातला एक माणूस गेलेला आहे. आता जी परिस्थिती निर्माण झाली की प्रत्येक घरातला एक माणूस जाईल की काय, त्याच्यामुळं वेळीच ही सगळी यंत्रणा सुधारली पाहिजे. आणि सीबीआय असेल, SIT असेल किंवा जी कोणती यंत्रणा असेल त्या सगळ्या यंत्रणेने जव्हार PWD वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि पालघर जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा ही सुधारली पाहिजे. शासनाकडे पैसा नाही हे आम्ही मान्य करतो. आता शासनाचाच पैसा ज्यांनी लुटलाय त्यांच्यावर आता धाडी पडल्या पाहिजेत. जर त्या धाडी पडून असताना वाटत असेल तर ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन या सगळ्या यंत्रणा उभारल्या पाहिजे. फार कमी पैशाने ह्या यंत्रणा आपल्याला उभारता येतील. 3-3 कोटीमध्ये जर 3 तालुक्यांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभे राहत असतील तर इथे ते 1000 कोटी लुटलेले आहेत. एक पूर्ण जिल्हा अत्यंत चांगल्या प्रकारे सुस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणा इथे येईल. आणि म्हणून आमची मागणी आहे की जव्हार PWD ची चौकशी आता तरी झाली पाहिजे. हे 1000 कोटी जे लुटलेले आहेत ते वसूल केले पाहिजेत आणि या जिल्ह्यातील जनता ही जगवली पाहिजे.